हाय गाईज, आज आपण सेकंड इयर, थर्ड इयर आणि फोर्थ इयरची ॲडमिशन प्रोसेस पूर्ण पाहणार आहोत. तरी चला आता आपण सुरुवात करूया. आपण पहिल्यांदा व्हिडिओचा सिक्वेन्स कसा असणार आहे ते पाहूयात. पहिल्यांदा आपण कॉलेज फी कशी भरायची जेम्समधून ते डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर 2 नंबरला अँटी रॅगिंग फॉर्म कसा भरायचा इन डिटेल सर्व प्रोसिजर पाहणार आहोत. त्यानंतर 3 नंबरला जेम्सवरून प्रोफाईल प्रिंट कशी करायची त्याची इन्फॉर्मेशन सर्व डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर 4th नंबरला लिस्ट ऑफ प्रिंटआउट म्हणजे कोणकोणत्या डॉक्युमेंटची प्रिंट काढायची आहे ते पाहणार आहोत. आणि लास्टला विच इन्फॉर्मेशन फिल इन द अँटी रॅगिंग फॉर्म म्हणजे जे अँटी रॅगिंग फॉर्ममध्ये ब्लँक स्पेस आहे त्यामध्ये कोणकोणती इन्फॉर्मेशन भरायची आहे ते पाहणार आहोत. हाय गाईज, आज आपण जेम्स DYP वरनं फी कशी भरायची ती पाहणार आहोत. पहिल्यांदा गुगलला जाऊन jems.dyp लॉग इन करूया. असं डिस्प्ले झाल्यानंतर जुनो या लोगोवर क्लिक करा. त्यानंतर आता आपण फी डिटेल्समध्ये जाणार आहोत. फी डिटेल्समधनं ॲकॅडमिक्स फीज हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथं तुमची लास्ट इयरची, जर तुम्ही फर्स्ट इयरला असाल तर इथं ह्या कॉलमला दाखवते किती टोटल फी आहे. परत जर सेकंड इयरला असाल तर त्याच्यावर दाखवते, आणि लास्ट इयरला थर्ड इयरला असाल त्याच्यावर दाखवते, आणि लास्ट इयरचं सर्वात वर दाखवते. ज्या इयरला तुम्ही आहात ते इयर सिलेक्ट करायचं आहे. इथं आय ॲक्सेप्ट द अबो इनवॉइस डिटेल, जेवढी तुमची संपूर्ण फी आहे ती इथं दाखवते. तुम्ही इथं आय ॲक्सेप्टवर क्लिक करा. त्यानंतर इथं ऑप्शन येते ऑनलाईन पेमेंट म्हणून, इथं क्लिक करा. नंतर प्रोसीड टू ऑनलाईन पेमेंट यावर क्लिक करा. त्यानंतर इथं तुमचा बँकिंगचं ऑप्शन आलेलं आहे. तुम्ही UPI नेट बँकिंग कोणत्या ऑप्शनने करणार आहात ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. इथे तुम्ही कुठल्या पेमेंटच्या ह्यानं सिलेक्ट करणार आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकताय. इथं मी UPIनं सिलेक्ट करणार आहे, फोनपे, गुगल पे. बरं, आता हे गुगल पेला डायरेक्ट ओपन होते. त्यानंतर जी अमाऊंट आहे ती सबमिट करण्याचा स्क्रीनशॉट काढायचा. ही जी प्रिंट PDF ओपन झाली आहे त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे. निघाल ना, स्क्रीनशॉट काढायचा आहे. याची आपल्याला झेरॉक्स सबमिट करावी लागत आहे. तरी पेमेंट सक्सेसफुली आपलं झालेलं आहे. जेम्सला एका दिवसानं अपडेट होते की फी कंप्लीट अमाऊंट पेड झालेली आहे. धन्यवाद. हॅलो गाईज, आता आपण अँटी रॅगिंग फॉर्म भरणार आहोत. ओपन झालेला आहे. त्यामध्ये जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण भरूया. इथं फर्स्ट नेम टाकायचं आहे. त्यानंतर खाली मिडल नेम, त्यानंतर खाली सरनेम, त्यानंतर इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर खाली ईमेल ID, त्यानंतर खाली जेंडर सिलेक्ट करायचे. नंतर इथं कोणत्या सिटीमध्ये राहत आहे ती सिलेक्ट करायचे. नंतर स्टेट सिलेक्ट करायचे, महाराष्ट्र तुमचं जे स्टेट असेल ते. नंतर पेरेंटची इन्फॉर्मेशन, पेरेंटचं संपूर्ण नाव लिहायचं आहे. त्यानंतर पेरेंटचा फोन नंबर, आणि ते जर पेरेंटचा खाली ईमेल ID नसेल तर तुम्ही स्वतःचा जरी ईमेल ID टाकला तरी चालू शकते. इथं पेरेंटचा ॲड्रेस कुठं राहतात ते टाकायचं आहे.
इथं कॉलेज सिलेक्ट करताना आपण भरपूर कॉलेजची नावं येत आहेत, तर कॉलेजचं नेम सिलेक्ट करताना इथं स्टेट टाकायचं राहिले वाटतं. महाराष्ट्र त्यानंतर कॉलेज सिलेक्ट करताना आता आपण कॉलेज सिलेक्ट करणार आहे. इथं कॉलेजची नावं भरपूर येत आहेत, तर आपण अल्फाबेटिकली शोधणार आहोत. इथं कॉलेज आपण अल्फाबेटिकली सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर खालील इन्फॉर्मेशन टाकूया. इथे कॉलेजच्या डायरेक्टरचं नेम टाकायचं आहे, SR पावसकर. नंतर इथं कॉलेजचा फोन नंबर टाकायचा आहे. कॉलेजचा फोन नंबर हा असा कॉपी करून खाली टाकायचा आहे. नंतर तुम्ही कोणत्या कोर्सला आहात ते सिलेक्ट करा. नेम ऑफ द कोर्स टाका. त्यानंतर नंबर ऑफ स्टुडंट्स इन युअर क्लास, तुमच्या वर्गात किती स्टुडंट आहेत ते टाकायचे आहे. कोणत्या करंट इयरला आहात ते टाकायचं आहे. जवळचं कॉलेजच्या जवळचं पोलीस स्टेशनचं नाव टाकायचं आहे, वडगाव. हे सर्व ॲक्सेप्ट करायचं आहे. डिलीट नको करू, खाली घे ना ॲक्सेप्ट. चालू. आता आपण एंट्री रॅगिंग फॉर्म सबमिट केलेला आहे. हे एंट्री रॅगिंग फॉर्म सबमिट केल्यानंतर अशी स्क्रीन येते. तर ही रेफरन्स ID ती आपण आता कॉपी करणार आहोत. ही आपल्याला ID लागणार आहे. रेफरन्स ID कॉपी केल्यानंतर तुम्ही ह्या लिंकवर जावा. हे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन ID मध्ये मिळून जाईल. पहिल्यांदा आपण रेफरन्स नंबर टाकलेला आहे जो कॉपी केला होता तो, त्यानंतर ईमेल ID, त्यानंतर मोबाईल नंबर. आता आपण फॉर्म सबमिट करणार आहोत. आता आपल्याला जी PDF तयार झालेली आहे ती आपण ओपन करत आहोत. ही PDF आपल्याला ह्या PDFची झेरॉक्स काढायची आहे, त्यामुळे ही PDF तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा. हाय गाईज, आता आपण एंट्री रॅगिंगचा फॉर्म भरून झालेला आहे. त्याची PDF पण आपल्या आलेली आहे. आता आपण त्याच्या पुढची प्रोसेस काय करायची ते पाहणार आहोत. चला आता आपण पाहूया. पहिल्यांदा गुगलवर जाऊन जेम्स लॉग इन DYP सर्च करा. त्यानंतर पहिली जी वेबसाईट येईल त्यावर क्लिक करा. त्यानंतर अशी विंडो ओपन होईल. त्यानंतर प्रोफाईल ऑप्शनमध्ये जावा. प्रोफाईल ऑप्शनमध्ये गेल्यानंतर ही सर्व तुमची इन्फॉर्मेशन खाली जी ब्लँक बॉक्स आहेत त्यात सर्व फिलअप करा. फिलअप केल्यानंतर सेव्ह ह्या ऑप्शनवर क्लिक करा. सेव्ह ह्या ऑप्शनवर क्लिक केल्यावर एक मेसेज येईल, रेकॉर्ड क्रिएटेड सक्सेसफुली. त्यावर ओके ह्या बटनावर क्लिक करा. त्यानंतर स्क्रोल करून वरती या कोपऱ्यामध्ये प्रिंट प्रोफाईल असे लिहिलेले दिसेल, तिथे क्लिक करा. तिथे क्लिक केल्यावर इथं खाली स्क्रोल करून प्रिंट स्टुडंट प्रोफाईल अँड प्रिंट स्टुडंट प्रोफाईल फॉर रजिस्ट्रेशन असे दोन ऑप्शन येतील. त्यातील पहिला ऑप्शन प्रिंट स्टुडंट प्रोफाईल त्यावर क्लिक करा. त्यानंतर PDF त्याची डाउनलोड होईल, ती ओपन करा. ही आपली PDF डाउनलोड झालेली आहे. तरी ही PDF नीट सेव्ह करून ठेवा. याची प्रिंट आपल्याला काढायची. हाय गाईज, आता आपली रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण झालेली आहे. आता आपण कोणत्या ह्याची PDF काढायची ते बघणार आहोत. लिस्ट ऑफ प्रिंटआउट. पहिल्यांदा आपण जेम्स DYP प्रोफाईल जी आपण PDF डाउनलोड केली आहे त्याची एक प्रिंट काढायची. परत 2 नंबरला अँटी रॅगिंग फॉर्मची जी PDF आहे
त्याची प्रिंट काढायची. नंतर 3 नंबरला फी रिसिप्ट स्क्रीनशॉट, जी आपण फी भरल्यानंतर जी रिसिप्ट आलेली आहे त्याची प्रिंट काढायची आहे. आणि लास्टला मार्क लिस्ट प्रिंट, तुमची जी लास्ट सेमिस्टर असेल त्या सेमिस्टरचा रिझल्ट त्याची झेरॉक्स लावायची आहे. हाय गाईज, आता आपण त्याची प्रिंट काढून आणलेली आहे. हाय गाईज, हे एंट्री रॅगिंग फॉर्मवर तुमचा पहिल्यांदा ईमेल ID टाकायचा आहे, त्यानंतर कोर्स, नंतर कास्ट, नंतर मोबाईल नंबर. हे एंट्री रॅगिंगची झेरॉक्स आहे. त्यावर इथं डिक्लेअर ऑन वर इथं ज्या दिवशी तुम्ही सबमिट करणार आहे फॉर्म त्याची तारीख टाकायची. त्यानंतर स्वतःची सिग्नेचर करायची आहे. त्याखाली व्हेरीफाय ॲट इथं तहसील लोकेशनचं नाव लिहायचे. त्याखाली परत सिग्नेचर ऑफ डिपोनंट स्वतःची सही करायची आहे. त्यानंतर अंडरटेकिंग बाय पेरेंट्स गार्डियन इथं डिक्लेअर ऑन इथं डेट टाकायची आहे ज्या दिवशी सबमिट करणार आहे ती. इथं परत पेरेंटची सही करायची, सिग्नेचर ऑफ डिपोनंट तिथे. त्याखाली व्हेरीफाय ॲट लोकेशनचं नाव टाकायचं आहे तहसील. त्यानंतर इथं परत वडिलांची सही करायची आहे. ही मार्क लिस्टची झेरॉक्स जोडलेली आहे. त्याच्या मागं फी भरलेली पावती. आता ही सर्व डॉक्युमेंट्स आता आपण काउंटरला जमा करणार आहोत आणि आपली ॲडमिशन प्रोसेस पूर्ण झालेली आहे, रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण झालेली आहे.